बघा ना कसलं भारी वाटतं. असं वाटतं महाराष्ट्रात नाही, कुठेतरी बाहेर आहे. बाहेर राईड करायला आलं आहे असं वाटतं. जबरदस्त ना. एन्जॉय करा तुम्ही हा व्ह्यू आहे ना. पैसा वसूल व्ह्यू आहे, पैसा वसूल. ॲक्सिडेंट झाला वाटतं ते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालो आहे, आपला प्लॅन आहे महाबळेश्वरला जायचा. तर मित्र आम्ही सगळे महाबळेश्वरला जातो आहे. 1 डे स्टे आहे प्लॅन. आणि हां, तिकडे त्या साईडला विला घेतला आहे एक. सो 2 बाईक आहेत आपल्याबरोबर आणि एक 4 व्हीलर आहे. सो जवळपास आम्ही 8 जण आहोत सध्या तरी. आता पुण्यावरून आम्ही निघालो आहे, पुण्यावरून महाबळेश्वरला. आणि लोकेशन आपलं दाखवतं आहे जवळपास 130 किलोमीटर वगैरे अराऊंड. हां, तेवढंच दाखवतं आहे. तर बघूया, जरा ही गर्दी कमी करूया, ट्रॅफिक थोडं, आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. जरा चांगला रोड लागला की जरा भेटतो, कारण जरा ट्रॅफिकमधून पटापट कसं बाहेर काढूया गाडी. आपल्याला आधी उशीर पण झाला आहे निघायचं. म्हणजे सगळ्यांचा प्लॅन होता एकदम निघायचं की 7 वाजता निघू आपण, उठून 7 वाजता. आता वाजले 10. 3 तास डिले आहे आपला. तर मग चला भेटतो तुम्हाला लगेच एकदम. जरा ही गर्दी कमी झाली की. तब तक के लिए कुछ नाही. मस्तपैकी आता मोकळा रोड लागला आहे. दोघंजण आपले मित्र पुढे आहेत बघा, बाईकवरती आहेत. आता लागेल बोगदा. व्ह्यू बघा तुम्ही कसला भारी वाटतं. एकदम डेंजर ना, खतरनाक व्ह्यू वाटतं. आता बोगदा लागेल. मे बी तुम्हाला काळोख दिसेल आता या बोगद्यात, कारण मी ऑटो सेटिंग नाही ठेवले. दॅट्स वाय. थांबा, मला हे वायझर पण वरती घेऊ दे हेल्मेटचा. नाही तर मला काय दिसायचं नाही. हे बघा, आता जस्ट बोगद्यातून बाहेर पडलं आहे, पुरा काळोख. हा व्ह्यू बघा कसला भारी आहे. कसली मजा येते राईड करायला. एकदम डेंजर, खतरनाक मजा येते. ते दोघंजणं पाठी राहिलेत बाईकवाले. कार पण मे बी पाठीच आहे, कारण मध्ये थोडा ट्रॅफिक लागलं होतं. सॉरी बेबी, सॉरी. अन्ना, नफरत बेशक करो मगर दिखावे का प्यार नहीं. मिसळ किधर है? हाँ, जोगेश्वरी मिसळ. ती बघ भेटली बॉय एकदाशी. जवळपास मागचं 20-25 मिनटं आम्ही ती मिसळच शोधतोय. अर्धा वेळ सर्व्हिस रोडनी फिरत होतो. आयला एकदाशी भेटली बॉ. जातो आता जोगेश्वरी मिसळ खायला. मस्तपैकी मिसळपाव खाऊन झाला आहे. तर हे बघा, बरेच पब्लिक आहे आपल्याबरोबर. हे काय करताय तुम्ही? सनस्क्रीन? अरे सन कुठे आहे इथं सनस्क्रीन लावायला? सन हा ना. आणि स्पेशल गेस्ट दाखवूया. हा हा. Hello Heath. हॅलो. Hello Heath. So meet our friend Heath. So this is our friend Heath. अरे बाबा. So he's in Canada right now. So त्यासाठी आम्ही त्याला घेऊन चाललोय आणि आपल्या पूर्ण ट्रिप मध्ये आपल्या सोबत असणार आहे. हा. So yes. त्या नीट एकदम गादी विधी एकदम व्यवस्थित करा. त्याला व्यवस्थित जागा दिलेली आहे एकदम प्रॉपर. ते बघा. एक 5 पण नाही, 2-3 किलोमीटरसाठी पाऊस आला होता. सो तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपण सध्या तरी एक्सप्रेस हायवेला आहे. आणि हे साले मधीच रस्त्याचे काय पॅच मारून ठेवले ना यांनी, काय घंटा काय कळत नाही की काय. बघ त्या साईडला व्ह्यू जबरदस्त आहे. एकदम मजा येते. कडक भारी वाटते. कारमधून पण फिरायला आवडलं असतं, पण कसं आहे, हा जो रोड आहे बघा ना कसला भारी वाटतंय यार. खतरनाक एकदम. हा फील आहे भाई. बाईकवर फील आहे, बाईकवरती फील आहे. तो पण आहे आपल्या पाठोपाठच आहे. क्रूज करत चाललो आहे, जास्त फास्ट पण नाही, म्हणजे पूर्ण एकदम एन्जॉय करत चाललो आहे. सो वेलकम बॅक अगेन. आता आपण ऑन द वेच आहोत आणि आमचे जे महान शेफ लोक आहेत त्यांना असं कळलं की आपण बाहेरच्या गोष्टी घेण्यापेक्षा आपण प्री शॉपिंग करूया. सो ते जे सगळे लोक आहेत ना, हे लोक सगळे शेफ आहेत. सो हे लोक आले होते डीमार्टला.
म्हणजे महाबळेश्वरला जाण्याच्या ते हे लोक डीमार्टला आणि हे बघा इथे सामान घेऊन येतात ते, ठीक आहे, आणि पांढरे शूज घेऊन चिखलातून येतात. सो यांना काय बोलायचं हे आम्हाला पण समजत नाही आहे, पण आमची पर पिकनिक चालू झालीच आहे. सो प्लीज तुम्ही पण या आणि आपण मजा करूया. साहिल बघ कसला डेंजर दिसते. हाच तर सही. आणि असा कुठं टाट काय इमारत आहेस काय तू? हॅलो, वेलकम टू महाबळेश्वर. सो आता आपण आहोत महाबळेश्वरलाच आणि पॉईंटचं नाव आहे एल्फिन्स्टोन पॉईंट. आणि खूप छान वाटतं इथे, खूप जास्त धुकं आहे आणि काय समजत नाही. आणि वाव, हो. आणि हा जो पॉइंट आहे इथे खूप लोक, हे बघा साहिलला भेटा, नंतर हे का वैभवला भेटा. वैभव भारी दिसते ना. कसं वाटतंय? चॉकलेट बॉय. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तुम्ही बघू शकता म्हणजे कसलं भारी सीन आहे, एकदम धुकं बिकं आलंय, मजा येते जाम. चलो चले चलो चले, एकदम भारी आहे आता सध्याचं वातावरण. पाऊस धुकं कंटिन्यू पाऊस धुकं, आणि पण थंडी खूप वाजते. तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना या टायमामध्ये तर तुम्ही नक्की स्वेटर घेऊन या, प्लस भिजू नका इथे, आणि पूलमध्ये वगैरे पण उतरू नका कारण जामच थंड आहे इकडे वातावरण. हे बघा, पण सीन भारी आहेत या साईडचे. वाव, रस्ता चांगला असता ना तर अजून थोडी मजा आली असती. रस्ता थोडा आपला खराब आहे इथे, रस्ता खूपच खराब आहे म्हणजे नाही म्हटलं तरी. काय झालं? हो, ॲक्सिडेंट झाला वाटतं मला ते इथे. गाडी जास्त काय नाही झालं, मे बी थोडंच खाली गेले. ठीक आहे, आपण जरा थांबूया या रस्त्यामध्ये. या कारणामुळे गाडी हळू चालवायला लागते कारण रस्ते छोटे आहेत आणि तुम्ही नाही स्पीडमध्ये जाऊ शकत. सो गाडी पण हळू चालवा. थँक गॉड त्यांना काही लागलं नाही आहे. कसला भारी व्ह्यू आहे इकडं, एक नंबर. बरं आहे पाऊस आपल्याला हेल्प करतोय की पाऊस आला नाही, त्यामुळे आपल्याला व्ह्यू पण भारी दिसतं आणि थोडंसं ऊन पण पडलं आहे ना, म्हणून ते जरा अजूनच भारी वाटतं आहे. तर तुम्ही समोर बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे. वाव, या साईडला पण बघा, हे बघा, जबरदस्त ना. एन्जॉय करा तुम्ही हा व्ह्यू, आणि तुम्ही पण या फिरायला. बाईकवरून या, खास करून बाईकवर थोडी मजा येते. कारने कसं आहे माहिती आहे विषय, की प्लस इथे गर्दी जास्त होते, ट्रॅफिकचा इश्यू होतो, आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या वातावरणाची, हवेचं हे नाही येत, फील नाही घेता येत. दादा थोडीशी जागा द्या. हे बघा, म्हटलं ना तुम्हाला, कारचा इश्यू असा होता की ट्रॅफिकमध्ये एकदा अडकले की भाऊ ये इथे ये तू. एका ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलो, परत पार्किंगचा इश्यू, बाईक कशी कुठेही लावता येते. दॅट्स वाय आय प्रेफर, मी तर बाईक घेऊन येणं प्रेफर करतो इथे. बघा ना कसलं भारी वाटतं, असं वाटतं महाराष्ट्रात नाही, कुठेतरी बाहेर आहे, बाहेर राईड करायला आलं आहे असं वाटतं. रस्ता एकदम मोकळा या साईडला. हां, अशी कार असेल तर या घेऊन हवा करायला, मर्सिडीज वगैरे. जबरदस्त. ठीक आहे, तुम्हाला पण दाखवतो तो पॉईंट. गाडी घेऊन जाऊया आपण तिकडे. आपली पण आहे काय गाडी ती?
आपली गाडी आहे का? पैसे आहेत वाटतं. थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. म्हणजे हा व्ह्यूचे पैसे आहेत 20 रुपये. 20 रुपये भरलेले आहेत या व्ह्यूचे. दाखवतो तुम्हाला व्ह्यू. हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. आहे ना, पैसा वसूल व्ह्यू आहे, पैसा वसूल. आता बघू शकता तुम्ही, लगेच डायरेक्ट पावसाचं वातावरण झालं आहे आता इथे. म्हणजे इथं आता लगेच हे बदलायला टाईम नाही लागत. जोरात पाऊस येणार आहे वाटतं. ऐसे आशार है, आशा ऐसे ऐसे आशार आशार है ना, तुमसे ना हो पाएगा. ऐसे आसार लग रहे हैं की जोर से बारिश होने वाली है. जस्ट पोचलो आता इथे लोकेशनवर. बंगल्याच्या इथे पाठी बाईक लावली, कार लावली आणि तिकडे स्विमिंग पूल आहे. आणि पाऊस भरपूर होता. बघत असाल तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल. सगळेजण फुल मजा करत आहेत. व्ह्यू दाखवतो तुम्हाला बंगल्याच्या इथला. तर समोर धुकं आलं आहे तिथे. दाखवतो तुम्हाला समोर. हे बघा धुकं येतं आहे अजून. हे वातावरण जाम गार आहे. एकदम डेंजर गार आहे वातावरण. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.